डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली. पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला ट्रम्प यांचं विधान. तर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार. भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक. विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार आज ठरण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात. पंतप्रधान मोदींवरील टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगेंकडून स्पष्टीकरण. आधी मोदींना म्हटलं दहशतवादी, नंतर खरगेंकडून सारवासारव. मोदींना दहशतवादी म्हटलंच नाही, खरगेंचं स्पष्टीकरण. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली. तातडीनं कार्डियाक अँब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी. डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास होत असल्याची माहिती. भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तपासाला नवा वळण. नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल 6 तास चौकशी. खरातच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ. आतापर्यंत 20हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती. धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात अनेक तक्रारी आल्या. टीसीएस कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी. दानिश शेख, आसिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. टीसीएस प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अजूनही फरार. निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 एप्रिलला सुनावणी. सुनावणीपूर्वी अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न तीव्र. वसई तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला 7 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. ठाण्याच्या एसीबी विभागाची कारवाई. तर कर्मचारी अनिल चौबलच्या अटकेनंतर अप्पर तहसीलदार विनोद धोत्रे सुद्धा फरार. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT.